नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज तारीख आहे 10 मे 2026 आणि आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल ज्या ज्या नवनवीन अपडेट आलेले आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता सांगायचं झालं तर मे महिन्याचा हप्ता, अर्ज पडताळणी, ई-KYC, DBT आणि बँक खात्यांबाबत सरकारकडून खूप साऱ्या मोठ्या हालचाली सध्या सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या अपडेट्स ज्या ज्या आलेल्या आहेत लेटेस्ट त्या आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला माझे सबस्क्राईब करा, कारण की मी रोज या चॅनलवर, बडी नावाचं चॅनल आहे माझं यूट्यूबचं, त्याच्यावर रोज मी लाडकी बहीण योजनेबद्दल ज्या ज्या अपडेट येतात त्या मी व्हिडिओमार्फत सांगण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर राज्यात लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष आता पुढील हप्त्याकडे लागलेले आहे। ओके, आता झाले काय, सरकारकडून मोठी पडताळणी सुरू झालेली आहे। ओके, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थी महिलांची पुन्हा तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। ओके, विशेषतः आधार कार्ड तपासणी होत आहे, बँक खाते पडताळणी होत आहे, DBT ॲक्टिव्ह आहे का ती तपासणी होत आहे, ई-KYC पूर्ण आहे का ते सुद्धा तपासलं जात आहे। त्यामुळे या सर्व गोष्टींची पडताळणी सध्या सरकारकडून सुरू आहे। ओके, आता अनेक महिलांचे पैसे अजून का नाही आले याविषयी जर सांगायचं झालं तर अनेक महिलांना अजून हप्ता मिळालेला नाही आहे। जानेवारीपासून डिसेंबरपासून काही महिलांना 2 महिन्याचे पैसे नाही मिळाले। ओके, आणि यामागे काही महत्त्वाची कारणे सांगितली जात आहेत। ती कारणं कोणती आहेत ती बघून घेऊयात। पहिलं कारण आहे ई-KYC अपूर्ण आहे त्यांची, आधार बँकेला लिंक नाही आहे, NPCI मॅपिंग बंद आहे त्यांचं, बँक खाते चुकीचे आहे, अर्जामध्ये माहिती मिसमॅच आहे। या कारणांमुळे काही अर्ज होल्डवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे। ओके, आता महत्त्वाचा प्रश्न आहे की पैसे आले नाहीत तर करायचं काय। जर तुमच्या खात्यात महिलांना अजून पैसे आले नसतील कारण की अजून तर GR निघालेलंच नाही आहे। ओके, त्यामुळे पैसे थांबले गेलेले आहे। बँकेत जाऊन तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करा, DBT सुरू आहे का ते त्यांना विचारा आणि तपासा सुरू करून घ्या। आधार कार्ड बँकेला लिंक आहे का ते पहा, ई-KYC पूर्ण करा, NPCI मॅपिंग ॲक्टिव्ह आहे का ते तुम्ही तपासा, सेतू केंद्र किंवा ग्रामपंचायतीत अर्ज स्टेटस तुम्ही तपासून घ्या। हे सर्व तुम्ही अपडेट केल्यानंतर तुमचा हप्ता पुन्हा प्रक्रियामध्ये जाऊ शकतो। ओके, आता सध्या सरकारची नवीन कारवाई सुरू झालेली आहे। राज्यात काही ठिकाणी डुप्लिकेट अर्ज आणि अपात्र लाभार्थी शोध मोहीम सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। यामुळे सरकार आता सर्व माहिती तपासूनच पुढील हप्ते जमा करणार असल्याचे सांगितले जात आहे। ओके, आता नवीन अर्जाबद्दल जर सांगायचं झालं, ओके, नवीन अर्जाबद्दल जर सांगायचं झालं, काही जिल्ह्यांमध्ये नवीन अर्ज प्रक्रियेबाबत स्थानिक स्तरावर सूचना दिल्या जात आहेत। यामुळे ग्रामपंचायत आणि सेतू केंद्रांवर महिलांची सध्या मोठी गर्दी दिसून येत आहे। ओके, तर बहिणींनो, आजच्या या अपडेट होत्या की मे महिन्याचा हप्ता लवकरच येण्याची शक्यता आहे। ई-KYC DBT अत्यंत महत्त्वाचे आहे, करून घ्या। ई-KYC तर आता डेट निघून गेलेली आहे, पण DBT नसेल केली तर करून घ्या। सरकारकडून मोठी पडताळणी सध्या सुरू आहे, काही अर्ज होल्डवर ठेवण्यात आलेले आहेत, त्याची मी कारणंसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे। NPCI आणि आधार लिंक तुम्ही करून घ्या, तपासणं आवश्यक आहे। डुप्लिकेट अर्जांवर सध्या सरकार कारवाई करत आहे। ओके, तर महिलांनो, हा होता आजचा आपला अपडेट लाडकी बहिणीविषयी। जे जे अपडेट होते ते तुम्हाला मी क्लिअरपणाने सांगितले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज माझे लाईक करा आणि अशाच रोजच्या लाडकी बहीण योजनेबद्दल आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी माझ्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। धन्यवाद।